पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कोण लोकांना फसवत असेल की मी आंदोलन करून उसाला FRP मिळवून दिली, FRP केंद्रातील झालेल्या निर्णयामुळे हा कायदा झाला आहे, यामुळे हा कायदा पूर्ण देशात आहे, त्यामुळे उसाला मिळणारी ही FRP कोणाच्या आंदोलनामुळे नाही तर केंद्रामुळे शेतकऱ्यांना उसाची FRP मिळत आहे, अशी टीका खासदार धैर्यशील माने यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता शुक्रवारी कुरुंदवाड येथे शिरोळ तालुका महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात केली। यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदूराव शेळके, डॉक्टर संजय पाटील हे प्रमुख उपस्थित होते। हा मेळावा येथील अमन हॉल येथे संपन्न झाला। स्वागत मेजर सुनील पाटील यांनी केले। यावेळी डॉक्टर संजय पाटील म्हणाले, राजू शेट्टी यांना शब्द देणारे आता त्यांच्या सोबत नाहीत। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टी हे कोणाचे पोलिंग एजंट होते ते सर्वांना माहीत आहे। ते आता कोणासोबत आहे हेही जनतेच्या समोर आले आहे। यामुळे मात्र खासदार माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो शब्द दिला तो पाळला आहे। जयसिंगपूरच्या मेळाव्यामध्ये माजी पालकमंत्री गणपतराव पाटील यांना म्हणाले, दादा तुम्ही भिवू नका, तुमच्या दोन्ही बाजूला मी आणि जयंत पाटील कवच कुंडले बनून आहोत। येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा होणार आहेत। यावेळी मिश्रीलाल जाजू, ॲडव्होकेट सुशांत पाटील, सतीश मलमे, चंद्रकांत मोरे, सोमेश गवडी, हरिभाऊ पाटील, बशीर फकीर, आमगोंडा पाटील, चिमासो पाटील, खुशाल कांबळे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ऐकायला त्या ठिकाणी त्या शोला डोळे चिटकून बसायचे। करोडपती कोणतरी एकटा टीव्हीवरचा त्या ठिकाणी व्हायचा, पण करोडपती खऱ्या अर्थानं कोण होत असेल तर तो टीव्ही चॅनल चालवणारा व्हायचा, कारण कोट्यावधींचे डोळे एका वेळी तिथे लागलेले असायचे। आता कोण बनेगा खासदार हा या ठिकाणी काही लोकांनी हातामध्ये या ठिकाणी कार्यक्रम घेतलाय आणि ते एक वेगळ्या पद्धतीचा शो चालवत आहेत। ही इलेक्शन कशाची आहे, कुणाची आहे, कशासाठी आहे हे या ठिकाणी लोकांच्या पर्यंत नेत नाहीत, तर सर्वसामान्य माणसाची मनं कुलुषित करणे आणि त्याच्या मनामध्ये विष घालवणे एवढाच या ठिकाणी उपक्रम करतायत। मी माझ्या समोर बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना, वडीलधाऱ्यांना या ठिकाणी सांगेन, ही धैर्यशील मानेची किंवा ह्या मतदारसंघाची इलेक्शन नाही, ह्या भारत देशाचं भविष्य घडवणारी ही इलेक्शन आहे। नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणारी ही इलेक्शन। जय श्रीराम जी घोषणा आहे ना, ती मनापासून लक्षात घ्या की याच्या पूर्वीच्या काळामध्ये वडीलधारी माणसं एकमेकाला भेटायची त्यावेळी म्हणायचं राम राम पाहुणं कसं आहे। राम हा प्रत्येकाला जवळ आणणारा विषय आहे, लांब नेणारा विषय नाही, कुणाला लांब लांब करणारा राम राम नाही, तर जवळ मन जोडणारा, सामान्य माणसाला आपलं वाटणारा प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी अशा पद्धतीनं या ठिकाणी जीवन जगले। आणि मग या देशामध्ये राम मंदिर बांधणं कशासाठी महत्वाचं होतं तर ते त्यागाचं प्रतीक आहे, संघर्षाचं प्रतीक आहे, ह्या भारताच्या इतिहासाचं प्रतीक आहे। आणि त्याचबरोबर राम राज्य कशा पद्धतीनं असावं, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी मिळून तयार केलेलं जे शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं, त्या स्वराज्याची आठवण करणारं रामराज्य यावं हे या ठिकाणी मोदीजींना अभिप्रेत आहे। आणि म्हणूनच जातीपातीपेक्षा सामान्य माणसाला ना जात से ना धर्म से इंसान पहचाना जाता है उसके कर्म से। जो कर्मानं मोठा होतो, मोदी साहेब काम करत असताना जात पात पंथ पाळत नाहीत, ते पाळतात, ते राष्ट्रधर्म पाळतात। ह्या राष्ट्राला मोठं करण्याच्यासाठी म्हणून जे करावं लागतं ते सगळं या ठिकाणी मोदी साहेब करतात। मगाशी ज्याचा उल्लेख आदरणीय दादांनी या ठिकाणी केला, आजची इलेक्शन वेगवेगळ्या मुद्द्यांभोवती या ठिकाणी भरकटवण्याचं काम चालू आहे। समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींना मला विचारायचंय, मोदीजींची पेन्शन येते की नाही? हात वर करा ज्यांना ज्यांना मोदीजींची पेन्शन येते। जरा पाठीमागा कॅमेरा फिरवा, मला मुद्दा म्हणून दाखवायचं आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।